प्रेक्षकांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेत ना आज फक्त सुशीलाबाईंचे डायलॉग मस्त ऐकण्यासारखे आहेत। सुरुवातीला आपण बघतोय हा संग्राम म्हणतो, काय रे युवराज, मस्त वडे केलेस तू, हे घे माझ्याकडून टिप घे। मग युवराज चिडतो त्याच्यावर, तो संग्रामला म्हणतो, मी तुझी नोकरी करतोय, तुझी गुलामी नाही करत आहे। पण लगेच संग्राम म्हणतो, अरे वा, नोकरी असून तू मला एवढा ॲटिट्यूड दाखवतो, माज दाखवतो का रे? नोकरांना एवढा ॲटिट्यूड शोभत नाही। मग पिंकी म्हणते, ओ संग्राम भाऊजी, मी वाढते ना तुम्हाला बटाटे वडे। पण संग्राम तिच्यावर खसकन वसकतो आणि म्हणतो, ओ तुम्हाला सांगितलेलं कळत नाही का, कोणीच नाही मदत करायची युवराजची। मग पिंकी त्याला असं सडेतोड ऐकवते, काय हो संग्राम भाऊजी, कुठल्या हॉटेलमध्ये तुम्ही बघितलं शेफ सगळं सर्व वगैरे करतात? ही सगळी कामं ना वेटर लोक करत असतात। शेफ फक्त पदार्थ बनवतो आणि मग वेटर सर्व करतो। कोण देत असतो शेफला टिप? माझे धनी फक्त जेवण बनवतील, वेटर बिटरची कामं करणार नाही। आणि 1 मिनिट थांबा जरा, पिंकी त्याचे पैसे त्याला परत करते आणि म्हणते, हे घ्या तुमचे पैसे। एवढं तुम्हाला मोठेपणा मिरवायची सवय ना, तर आधी मोठ्या मनाचे व्हा आणि अशी सर्विंग बिर्विंगची सर्व्हिस पाहिजे असेल तर मोठा वेटर ठेवा। तुम्ही SD ग्रुपचे मालक आहेत ना हॉटेलचे, तुम्हाला शेफ आणि वेटर मधला फरक नाही कळत का? आता छबीमध्येच टाळ्या वाजवायला लागते पिंकीच्या बोलण्यावर। मग लगेच तो संग्राम म्हणतो, ए मला नको शिकूच ग, काय करायचंय मी आणि काय नाही। बरं चला, आजपासून नवा नियम, युवराज धोंडे पाटील लक्षात ठेवायचं, आधी मालक जेवतील आणि मग नौकर जेवतील। या घरातला नौकर तू आहेस, तू आमच्या सगळ्यानंतर जेवायचं। आता या संग्रामला असं वाटते किती अपमान करू मी युवराजचा आणि किती नाही। तो संग्राम युवराजला दुपारच्या जेवणाची लिस्ट देतो आणि म्हणतो, पकड पकड ही लिस्ट, याच्यात सगळं लिहिलंय, काय काय जेवायचंय, काय काय पदार्थ करायचे आणि कोणी त्याला मदत केली ना ते याद राखा। मग ही सुरेखा ओरडते आणि म्हणते, बस कर संग्राम, आता जातोस का रे, आता आतमध्ये जा, आता तू आज जा। मग आता पिंकी बोलायला लागते, धनी तुम्ही नका काळजी करू, जेवण बनवण्याच्या साठी तुमचा हात कोणीच बनवू शकत नाही। आणि राहिला प्रश्न माझे धनी नंतर जेवायचा, तर कोणी केव्हा जेवायचं ना याचा अधिकार कोणालाच नाहीये। माझे धनी आणि मी आम्ही सोबत एकत्र जेवू, आणि धनी तुमचं काम फक्त जेवण बनवायचंय, सर्व करायचं काम तुमचं नाहीये, आणि मी थांबत जाईल तुमच्यासाठी जेवायला, आपण एकत्र जेवूयात। मग लगेच ही सुरेखा म्हणते, युवराज तू काळजी करू नकोस, मी पण थांबेल तुझ्यासाठी जेवायला। मग लगेच संग्राम म्हणतो, आई तू युवराजसाठी थांबणार जेवायला? मग सुरेखा म्हणते, हो मी थांबणार त्याच्यासाठी जेवायला। संग्रामला राग येतो आणि तो तिथून निघून जातो। आता सगळेच एकमेकांच्या तोंडाकडे बघतात। पण आता बऱ्याच वेळ झाल्यानंतर युवराज पिंकी जेवायला बसत असतात। लगेच ही सुरेखाबाई येते आणि म्हणते, तुम्ही दोघं जण बसा, मी वाढते तुम्हाला। हे दोघंही एकमेकांच्या तोंडाकडे पाहायला लागतात। मग लगेच ही सुशीलाबाई येतात आणि म्हणतात, ए काही गरज नाही तू वाढायची माझ्या लेकाला, काही बाई टाकशील माझ्या लेकाच्या जेवणात। लगेच ही सुरेखा चिडते आणि म्हणते, काही पण बोलते का ग तायडे, जीभ दिली म्हणून देवाने, दोघी तू मी करणार। तेवढ्यात पिंकी म्हणते, तुम्ही दोघी जणी राहू द्या, आराम करा तुम्ही दोघी जणी, मीच वाढते धनींना। आता तेवढ्यात बापूसाहेब येतात तिकडून चिडचिड करत, संपलं संपलं सगळं, आणि पिंकीकडे रागाने बघतात। पिंकी युवराजला कळतच नाही काय झालं। मग सुशीलाबाई त्यांच्या मागे मागे जातात आणि म्हणतात, साहेब काय झालं तुम्हाला? मग लगेच सुरेखा पण जाते मागे आणि म्हणते, साहेब काही त्रास होतोय का तुम्हाला, बरं वाटत नाहीये का, मी वाढून देऊ का तुम्हाला? मग बापूसाहेब म्हणतात, नाही नाही तुम्ही राहू द्या। सुरेखाबाई, सुशीलाबाई तुम्ही जरा आमच्या पार्टी ऑफिसमध्ये या, जरा प्रॉब्लेम झालाय, आणि सुरेखाबाई तुम्ही जरा स्वयंपाक घरात लक्ष द्या। आता तिकडून ते निघून जातात बापूसाहेब राग राग। लगेच सुशीलाबाईंना चान्सच मिळालेला आहे सुरेखाबाईंना बोलायचा। सुरेखाबाईला सुशीलाबाई म्हणतात, पाहिलं का, जेव्हा माणूस अडचणीत येतो ना तेव्हा प्रेमाच्या माणसांनाच हाक मारतो। अरे यार, यांची नावं एवढी सारखी ठेवायची गरज होती का? मी मध्ये सुशीलाला सुरेखा आणि सुरेखाला सुशीला म्हणून टाकते। तर सुशीलाबाई सुरेखाला म्हणतात, नुसतं नटणं मुरडणं छान चौक करून चालत नसतं। सुरेखाला खूप राग येतो, ती विचार करते, अजून बी साहेब मला मानतच नाहीत का? एवढं सगळं सोसून सुद्धा सरकार माझ्याशी बोलतच नाही, महत्वाच्या निर्णयात सुशीला सोबत असणार का त्यांच्या? पण आता इकडे युवराज पिंकी त्यांचा रोमॅन्स करून घेतात। युवराज म्हणत असतो पिंकीला, चला ना आपण एकत्र जेवूयात। पण इकडे सुरेखाबाई तिथेच उभं राहून विचार करत असतात, म्हणजे सरकारला सत्तेपुढं कोणीच प्रिय नाहीये हेच खरं आहे। सुशीलाचं असं ऑफिसमध्ये जाणं लय घातक आहे माझ्यासाठी, ही बया कधी पण गेम पलटू शकते, हिला सरकारपासून लांबच ठेवावं लागल, असं म्हणून ती सुरेखा लगेच बापूसाहेबांच्या मागे मागे गेले। आता हे बापूसाहेब खूप चिडचिड करत असतात, संपलं सगळं, आमची राजकीय कारकीर्द संपली। तेव्हा धनंजय म्हणत असतो, आओ शांत बसा बापूसाहेब, तुम्ही त्रास नका करून घेऊ। आता सुशीलाबाई म्हणतात, काय झालंय, काय माझा जीव घाबरा गुबरा होऊ लागलाय साहेब, काय झालंय सांगताल का? ओ जावई बापू काय झालंय? बापूसाहेब नुसते संताप करून घेत असतात, त्या शेंबड्या पोरीकडनं मला मात खावी लागतीये, थू तुमच्या जिंदगानीवरती धोंडे पाटील।
अहो सुशीला देवी, आमचं पॉलिटिकल करिअर संपलं आता. सुशीलाबाई म्हणत असतात, अहो काय झालं, असं अभद्र का बोलताय, कोड्यात नका बोलू, काय झालं ते सांगा. मग बापूसाहेब म्हणतात, अहो सुशीलाबाई, पुन्हा निवडणुका होणार, पण पक्षश्रेष्ठी आम्हाला नाही उभं करणार, आमच्या जागी दुसरा उमेदवार घेणार आहेत पक्षश्रेष्ठी. मग सुशीलाबाई म्हणतात, अहो ठीक आहे ना, एवढं कशाला रागराग करताय, दुसरा उमेदवार घ्या ना, अगदी तुमच्याच माहितीतल्या, उभं करा त्याला, पण तुमचीच सत्ता असेल, पण त्याच्याकडून चालवून घ्या. आता हे काय तुम्हाला मी सांगावं लागेल काय. धनंजय म्हणतो, आईसाहेब तुम्हाला माहिती नाहीये कोणाचं नाव पुढे केलंय पक्षश्रेष्ठीनं, तुम्ही याची कल्पना पण करू शकत नाही. मग लगेच सुशीलाबाई म्हणतात, हा काय सांगताय, म्हणजे तुम्ही आता म्हणलात की पोरीनं तुमची पॉलिटिकल बरबाद केली, म्हणजे ती घाटवाडीची पोरगी. लगेच बापूसाहेब म्हणतात, हो तीच ती. सुशीलाबाई म्हणतात, अहो ती कुठे तुमच्या पक्षाची आहे, ती तर दुसऱ्या पक्षाची आहे ना. मग बापूसाहेब म्हणतात, अहो पक्षश्रेष्ठीने सांगितले की तिचं मन वळवा आणि तुमच्या पक्षात घ्या, म्हणजे आम्ही आमचं स्वतःचं पद पुसायचं आणि पिंकीच्या पदरात आमची आमदारकी टाकायची. आम्ही तिला पदर पसरायला लावला होता, आता आम्हालाच तिच्या पदरात आमची आमदारकी टाकावं लागतीये. पक्षश्रेष्ठी म्हणतात, आमच्यापेक्षा तिची हवा जास्ती आहे, तिची पॉप्युलॅरिटी जास्ती आहे आमच्या पक्षात. सुशीलाबाई म्हणतात, हे काय झालं, आता या पोरीला जर आमदारकीचं तिकीट दिलं ना तर ती अजून सगळ्यांना गुंडाळून ठेवल, नाही तुम्ही दुसऱ्या कोणाच्या नावाचा विचार करा. पण आता हे बापूसाहेब म्हणतात, सुशीला देवी तुम्हाला कळत कसं नाहीये, दुसरा पर्याय नाहीये. मग धनंजय म्हणतात, आईसाहेब पक्ष म्हणते की पिंकीलाच तिकीट द्या. आता लगेच ती सुरेखा येते आणि म्हणते, सरकार मी काही सुचू का. पण ते बापूसाहेब तिच्या ओरडतात, तुम्ही इथे कशाला आलात. लगेच ही म्हणते, अहो सरकार माझं ऐकून तर घ्या ना, अहो मला असं वाटतं की या येळेला पिंकीलाच पुढं करा की. नाही मी खरं सांगतेय, बघा ना उद्या पिंकी आमदार झाली तर हे पद घरातच राहील आणि तुमचा तिच्यावर कंट्रोल पण राहील. म्हणजे दुसरी जर एखादी व्यक्ती बाहेरची आमदार झाली तर तिला ताब्यात ठेवणं कठीण होईल ना. म्हणून मग ते बाहेरच्या व्यक्तीपेक्षा घरच्या माणसाला मॅनेज करणं सोपं आहे का नाही. मग बापूसाहेब विचार करायला लागतात आणि म्हणतात, खरंच की हे काही जास्ती कठीण नाहीये. पण प्रेक्षकांनो मला खरं सांगा, बापूसाहेब विसरले का पिंकीचा इतिहास. पिंकीने यांना जवळपास पाणी पाजलेलं आहे, पण लगेच ते तयार पण झालेत बरं का सुरेखाच्या एका शब्दावर. आणि ते लगेच म्हणतात धनंजयला, जावई बापू काय म्हणता तुम्ही. पण धनंजयला माहितीये पिंकी कोणाचं ऐकते. सुशीलाबाई इतक्या भारी बोलतात. बापूसाहेब सुरेखाला म्हणतात, चांगला सल्ला दिला सुरेखाबाई. पण लगेच सुशीलाबाई म्हणतात, ओ साहेब तुम्हीलाही म्हणताल, पण माझं युवराजने मानायला पाहिजे ना. नाही तू काय ओळखते ग माझ्या लेकाला, माझा युवराज काय चीज आहे ना तुला काय माहिती ग. नाही लहान असताना तू बघितलं असेल त्याला, पण आता माझा युवराज काय चीज आहे ना ते मला माहिती आहे. आणि त्याची बायको त्याच्यासाठी काय आहे ना ते बी मला माहिती आहे. त्याच्या बायकोला या राजकारणाचा दलदलीत टाकणारच नाहीये. आणि तू मोठी आली ना साहेबाला कातन चुना लावून सांगणारी, विडा देणारी. नाही तुम्हाला सांगते मी साहेब माझं ऐका, ऐकून जर तुम्ही पुढे गेलात ना तर तोंड घाशी पडता. लिहून ठेवा माझे वाक्य. आता सुशीलाबाई हे सांगून निघून गेल्यात आणि धनंजयला पण माहितीये की हे सगळं होणारच आहे. पण आता बापूसाहेब हेच ठरवतात की पिंकीलाच करायचं म्हणून पुढे आमदार. पण आता ही सुरेखा तिथून ऑफिसमधून जाता जाता विचार करतीये, या दोघांमध्ये जर दरी पडली या गोष्टीमुळे तर चांगलंच आहे की हा युवराज पिंकीला सोडून देईल. पण तायडे मला विरोध करायच्या नादात तू विचारच करत नाहीयेस की पिंकीला आपण युवराज पासून तोडतोय. तीच तर अडथळा आहे ना मुख्य आपला, आणि तुला पण हेच हवंय ना, पण तुझ्या लक्षातच येत नाहीये ग तायडे. पण आता प्रेक्षकांनो इकडे पिंकी विचार करत असते, का चिडले असतील बापूसाहेब, काय झालं असेल. युवराज म्हणतो, कुठे नादी लागताय त्यांच्या, नेहमीच त्यांचं द्या सोडून. पण काही म्हणा, हळदी कुंकूच्या कार्यक्रमात लई भारी डोकं लावलं तुम्ही. मग लगेच पिंकी म्हणते, अवधनी तुमच्या सपोर्टमुळे झालंय हे सगळं, तुम्ही माझे पिलर ऑफ स्ट्रेंथ आहात ना. मग लगेच तिकडून वरून बापूसाहेब येतात आणि म्हणतात, आवसूनबाई तुम्ही आमच्या पिलर ऑफ स्ट्रेंथ होणार आहे आता. ओ जावई बापू सांगा सांगा त्यांना काय झालंय ते. मग धनंजय सांगतो पिंकीला, पक्षश्रेष्ठींनी तुमचं नाव पुढे केलंय आणि यावर्षी निवडणुकीत तुम्हाला आमदार करणार आहे. हे ऐकून पिंकीला मोठाच शॉक लागलाय. आणि आता सुशीलाबाई ही सगळी गंमत बघताय त्यांच्या डोळ्याने. युवराज पिंकीकडे बघतोय, पिंकी युवराजकडे बघतीये. मग लगेच या सुरेखाबाई तिला सल्ला देतात. आधी म्हणत असते की मला नाही व्हायचंय आमदार, मी आपली सरपंचच बरी. मग सुरेखा म्हणते, अगं असं काय करते, दोन्ही कामं एकच आहे ना, तुला लोकांची सेवाच करायची आहे ना. अगं तुझं नाव मोठं होईल, आपल्या घरातच राहील ना आमदारकीचं पद. जा त्या पक्षश्रेष्ठींकडे आणि बोल त्यांच्याशी एकदा व्यवस्थितपणे, अगं तुझाच फायदा आहे ना त्याच्यात. पण पिंकी म्हणते, माझा निर्णय आधीच झालाय, मला आमदार बिमदार काही व्हायचं नाहीये. आता युवराजही रागाने बघतोय सुरेखाकडे. पण इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला. आणि प्रेक्षकांना उद्या या मालिकेचा महा एपिसोड आहे, त्यामुळे माझ्या चॅनलवर ऐकायला विसरू नका. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे माझा रिव्ह्यू आल्यास तुम्हाला लगेच ऐकू येईल. तर आता सुशीलाबाई फाशी घेत असतात आणि पिंकी त्यांना वाचवते. सुशीलाबाई म्हणतात, माझा नवरा माझा राहिला नाही, माझा पोरगा पण माझा राहिला नाही. पिंकी म्हणते, सासूबाई असं बोलू
नका, आपण दोघीही युती करूया, शत्रूचा शत्रू तो आपला मित्र असतो. आता ह्या सुशीलाबाई विचार करतात, म्हणजे काय बोलतेस तू? आता पिंकी आणि या सुशीलाबाई मिळून काय धिंगाणा घालतायत ते बघूया. रिव्ह्यू आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि उद्याचा रिव्ह्यू ऐकायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो प्लीज प्रेक्षकांनो, सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज. धन्यवाद.